महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झाले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ठीक 11 बजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की राशि आपके खाते में डालने वाले। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली। जिल्ह्याची यादी सुद्धा कालच देण्यात आलेली। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। राज्यातील सर्व शेतकरी आता खुश झाले। आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2,000 रुपये आज खरोखर बँकेच्या खात्यावर सोडण्याचा सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे। या महत्त्वाच्या बँकामध्ये जिल्ह्याची यादी सुद्धा कालच देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू देखील शकता। त्यामुळे अगदी काही थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता 4,000 रुपये मेसेज आल्याचा बँकेकडून तुम्हाला मेसेज येणार आहे। सरकारकडून माध्यमातून आत्ताच 10 मिनिटांपूर्वी घोषणा झाली आहे। आता अर्थमंत्री अजितदादा पवार आणि त्यानंतर केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश दिलेत की आमचे आता शेतकऱ्याच्या खात्यावरती केंद्राचे 2,000 रुपये आणि राज्याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये मिळून या महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडण्यात यावेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आता 10 बँका निवडण्यात आलेत, तसेच केंद्र सरकारने पण 10 बँका निवडण्यात आलेत। यामध्ये शेतकऱ्यांना 4,000 रुपये आल्याचा अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये आता तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये आता या ठिकाणी नावे देखील दिलेले आहेत। जिल्ह्याची लिस्ट देखील आता देण्यात आलेली आहे। आता तुम्ही दिवसापासून म्हणजेच अनेक दिवसापासून ऐकत असणार की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। अखेर हप्ता सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सरकारला अखेर मुहूर्त लागला। त्यामुळे आता प्रधानमंत्री केंद्र सरकारचे आणि आपल्या राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की शेतकऱ्यांना हप्ता सोडण्यासाठी अजिबात इथून पुढे वेळ लागता कामा नये, कारण शेतकरी खूप दिवसापासून वाट बघत आहे आणि लवकरात लवकर आज अगदी काही मोजक्याच वेळामध्ये तुम्हाला हा हप्ता सोडण्याचे आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत। आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सही सुद्धा आता झालेली आहे। त्यामुळे अगदी काही थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता दोन्ही 2,000 अधिक 2,000 असे 4,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्या बँका निवडण्यात आल्यात बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा, कारण फक्त याच 10 बँकांना आता ही यादी जिल्ह्याची यादी देण्यात आली। कारण इतर बँकेमध्ये स्वतःचा शेतकऱ्याचा IFSC कोड नसतो। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पैसे सोडलेत म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या बँकेत आता सगळ्यात महत्त्वाच्या 4 बँका सांगलेत। ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक या ज्या बँका आहेत या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं सूचना देखील देण्यात आलेत। कारण आज या बँकेमध्ये महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करून घ्यायची आहेत। या बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार आहे, कारण अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची कामं करणं त्या ठिकाणी बाकी ठेवलेली आहेत। त्यामुळे आपला इतके दिवस झालं तुम्हाला त्या ठिकाणी आता बँकेच्या पण सूचना आलेल्या आहेत। तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अन्यथा तुम्हाला हे बँकेत पैसे येणार नाहीत। कोणते काम करायचे आहेत बघा, सरकारच्या माध्यमातून आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती अगदी थोड्याच मोजक्याच वेळेमध्ये हे पैसे आता शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। मग यामध्ये काय झाले, काही बँकाचे IFSC कोड बदलण्यात आलेत। त्या बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड नाही, त्यामुळे या बँका देखील वगळण्यात आलेत। त्यामुळे अनेक बँकांमध्ये आज पैसे येणार नाहीत। कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत याची यादी सुद्धा आता समोर आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार याची यादी सुद्धा आता समोर आली। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिले पैसे सोडण्यात येणार याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आले। अखेर पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही मिळून 4,000 रुपये सोडण्यास मुहूर्त लागलेला आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची माहिती, पटकन तुम्ही पैसे काढून घ्या असं सरकारच्या माध्यमातून देखील आता सांगण्यात आलं आहे। कारण मागच्या वेळी जो पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला आला होता तर तुम्ही काय केलं, जे पैसे तुम्ही 2,000 रुपये आले होते ते सर्व काढून तुम्ही घरी घेऊन आलाय। परंतु त्यांचं कारण म्हणजे बँकाचा एक नियम असतो, जर तुम्ही मिनिमम बॅलन्स जर शिल्लक ठेवा
रक्कम जर तुम्ही व्यवस्थित नाही ठेवली तर तुमच्या बँकेचे पैसे देखील कट करून घेतात। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याचा मिनिमम बॅलन्स ज्या शेतकऱ्यांनी ठेवला नाही तर त्यांचं 300 रुपये आता कट होणार आहे 24 तासामध्ये बँकेत पडल्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की तुमच्या बँकेमध्ये महत्त्वाच्या 10 बँका निवडल्यात तर या बँकेमध्ये पैसे पडल्या त्या ठिकाणी लगेच तुम्ही पैसे काढून घ्या, तुमच्या घरी घेऊन या, सरकारने सांगितले। कारण काय झाले की IFSC कोड नाही, ज्या बँकाकडे IFSC कोड नाही त्या बँकेमध्ये त्या ठिकाणी आता बदललेला देखील आहे। काही बँकेचा स्वतःचा IFSC कोड नाही, त्यामुळे अनेक बँकांमध्ये पैसे सोडता येणार नाहीत, फक्त याच बँकेमध्ये पैसे सोडता येणार आहेत। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आलेली आहे। कोणत्या बँकांना आता या जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आली। आता बघा थोड्याच वेळात तुम्हाला नमोचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता या महत्त्वाच्या बँकेमध्ये 4000 रुपये सोडण्यात येणार आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा चेक त्या ठिकाणी बँकेना दिलेला आहे, कारण आता चेक दिल्याशिवाय त्या ठिकाणी बँका पैसे सोडत नसतात। त्यामुळे महत्त्वाच्या या 5 बँकेमध्ये कोणकोणते पहिले बँक आहेत ते देखील सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे स्पष्टपणे सांगितले की इथून पुढे हप्ते येण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यांचं कारण म्हणजे आता जो हप्ता आहे ते तुम्हाला हे पैसे सोडण्यात येणार आहेत। जे पैसे सोडण्यासाठी थोडा उशीर झाला त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला महिन्याच्या महिन्याला द्यावं लागतात, त्यामुळे प्रत्येक महिन्याला हप्ता सोडण्यासाठी थोडा उशीर झाला। पण आज काही वेळामध्ये या 10 बँकेमध्ये आणि या प्रमुख जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत आणि त्या बँकांची लिस्ट, जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे या शेतकऱ्यांना सांगण्यात आले आता तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडणार आहेत। त्यामुळे पिवळे व केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी आता तुम्ही आहे का बघायचं आहे। बँकांना ज्या बँकेला तुम्ही बँकेला सांगणार आहे त्या बँकेमध्ये आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का ते देखील बघून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत। आता या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। अखेर हप्ता सोडण्यासाठी उशीर झाला, सरकारच्या माध्यमातून माफ करा असे देखील सरकारकडून शेतकऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। हप्ता सोडण्यासाठी थोडा लेट झालाय हे देखील आपल्याला पाहायला मिळते। 20वा हप्ता येण्यासाठी मुहूर्त लागलाय। नमोचा 7वा हप्ता सोडण्यासाठी आता या ठिकाणी अखेर मुहूर्त लागलेला आहे। आता 10 बँका, या 10 बँकांसाठी बँका देखील निवडून आले आहेत। आता प्रत्येक बँकेसाठी महत्त्वाचे आहे या बँकेमध्ये पैसे सोडले तर बघा कोणकोणत्या बँका आहेत। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर बघा कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत देखील पैसे आलेले आहेत। तर असं सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता या 10 बँकेमध्ये सोडले जाणार आहेत। यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर नमोचा अर्ज भरला असेल तरच तुम्हाला याचे पैसे येणार आहेत, कारण यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अपात्र देखील सुद्धा करण्यात आले असली सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 50% शेतकऱ्यांना यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि उद्या 50% शेतकऱ्यांना या टप्प्याटप्प्याने 2 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे बघा आता जिल्ह्याची लिस्ट सुद्धा सांगण्यात आली आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। प्रत्येक जिल्हा यामध्ये महत्त्वाचा आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे हा जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक आता तुम्ही पाहायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला जोडलाय का ते देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही जर आधार कार्ड बँकेला लिंक केला नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत, तर बँकेला लिंक केलं तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल, हे पैसे आज येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येणार आहेत। पुढचा जिल्हा वाशिम जिल्हा, हा पण शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे। यानंतरचा पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप गरीब शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे येणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का 2 मिनिटाच्या आत मध्ये सांगतो। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो,
यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. पुढचा जिल्हा तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे. कोणता जिल्हा असणार आहे सर्वांनी लक्ष द्या. पुढचा जिल्हा तो म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडायला उशीर झालेला आहे, पण अखेर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेला आहे. पुढचा जिल्हा तो म्हणजे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर बघू देखील शकता. त्यानंतर पुढचा जिल्हा सर्वांनी लिहून घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेला आहे. पुढचा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेला आहे. या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी पाऊस नाही पडला. त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी सुद्धा थोडेसे नाराज आहेत आणि नमूचे 2,000 रुपये आणि पीएमचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आज मिळणार आहेत. त्यानंतर पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लाभ जमा होतोय. त्यानंतर 2,000 असे टोटल 4,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे पहिलं तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे, अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा या हप्त्यात दोन्ही 4,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा. त्यानंतरचा जिल्हा तो म्हणजे रायगड जिल्हा. रायगड जिल्हा त्याला कोकण किनारपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल, हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा हप्ता सोडण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे साईडचा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून कोकण किनारपट्टी म्हणून साईडचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अगदी काहीच वेळामध्ये हा हप्ता आता सोडण्यात येणार आहे. आणि दुसरं पाहिलं गेलं तर त्यामुळे लवकरात लवकर हप्ता येणार आहे. फक्त तुम्ही बँकेचं खातं आधार कार्ड लिंक करून घ्या, KYC करून घ्या. आता तुम्ही ही कामे केली असेल तर फार्मर ID कार्ड काढलं असेल, तुम्हाला हा त्या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं, ते लाईकचं बटन दाबा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.